स्वतःमध्ये इतका बदल करा की नाव ठेवणारे आदराने पाहतील. आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील. तुमच्यापासून कुणीही दूर जाणार नाही. लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील. तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल. तुमची कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यातला असा काहीतरी बदल घडून येईल ज्यामुळे जे लोक तुमच्या जवळ आहेत, जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत. अशा 3 टिप्स आहेत ज्या अगदी सोप्या आहेत, छोट्या आहेत, पण त्या खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत. पहिली, स्माईल. आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकू शकते. मग स्माईल म्हणजे काय? स्माईल म्हणजे असं की प्रत्येक वेळी नुसतं हसलं पाहिजे. स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असते. जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाता त्यावेळी तुमची प्रसन्नता दिसली पाहिजे. म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे, खुश दिसला पाहिजे. यामुळे लोकांना आपल्याकडं बघून छान वाटेल. त्यांचा आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलन. जरी ते काही विचारत असतील, दुःखी असतील, तर ते आपल्याकडं बघून विचार करतील की हा नेहमी कसा प्रसन्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारी लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात. त्यांना असं वाटतं की ह्यांना किंवा हिला कोणत्या गोष्टीचा आनंद होत असतो. प्रत्येक वेळी हा खुश असतो आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात. म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलं पाहिजे. लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तू का खुश आहेस? तू का एवढा आनंदी राहतो? कोणाला जेलस फील करून द्यायचं असेल, कोणाला जळवायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे. आणि कुणीतरी स्माईल केल्यामुळं, खुश राहिल्यामुळं आपल्या मनातला आनंद येतो. आपण खरोखर खुश राहू शकतो. कारण बघा, ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार चालू असतात आणि त्या विचारामुळं आपण अजून जास्त दुःखी होतो. अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असतो तर आपल्या मनात चांगले विचार येतात, आपण खुश राहू लागतो आणि यामुळं आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो. बऱ्याच लोकांना आपल्याकडं बघून छान वाटतं, त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे वायफट बडबड करू नये. फालतू काहीच बोलू नका. आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळे जग जिंकू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण काहीही फालतू बोलून, वायफट बोलून अनेक लोकांना आपल्या जगापासून दूर करू शकतो. बोलणाऱ्या व्यक्ती प्रत्येकाला आवडतात, पण फालतू काहीही बडबड करणाऱ्या नाही आवडत. असं लोक कोणालाही आवडत नाहीत. जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतात, त्याच काहीही सांगतोय, उगाच काहीतरी बडबड करतोय, त्यात काही सत्य नाही. एखादा टॉपिकवर काहीतरी बोलतोय पण खूप घुमटून फिरून बोलतोय, तर असा व्यक्ती आपल्याला बेकार वाटू लागतो. अगदी तेच आपल्याला करायचं नाही. आपल्याला कोणत्याही नजरेत बेरीम बनायचं नाही. म्हणून वायफट बडबड करणं टाळा. तेवढेही सांगा जेवढं तुम्हाला गरज आहे. खरं तर प्रत्येकांना प्रत्येक गोष्टी सांगायच्या असतात आणि आपण बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात. आणि तुम्हाला तर हे माहीतच असेल, आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला सुद्धा देतात. म्हणून ठरवून घ्या, तितक्याच बोलायचं जितकी गरज आहे, तितकंच बोलायचं जिथं गरज आहे. पण असं सुद्धा व्यक्ती असतात आपल्या आयुष्यात ज्यांच्याजवळ आपण हवी तितकी वायफट बडबड करू शकतो. त्याच्याजवळ बोला, त्याला सगळं काही सांगा, पण प्रत्येकांना सगळं सांगत बसू नका. याच्यामुळं लोक बोर होतात आणि त्यामुळं तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होती. लोकांना तुम्ही नको वाटायला लागतात. पण या उलट जर तुम्ही तितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्त्वाच्या गोष्टी बोललात तर मात्र लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन,
एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड हा कसा असला पाहिजे. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळं आपल्या यूट्यूबमुळे लोकांवर आपण सगळ्यात जास्त प्रभाव पाडू शकतो. यामुळं आपली चांगली ओळख निर्माण होते. लोक चार चौघात आपण आपला अपमान करत नाहीत आणि लोक चार चौघात आपले मागूनसुद्धा काही बोलत नाहीत आणि आपले मित्र, आपल्या आजूबाजूचे, आपले नातेवाईक, आपल्या कुटुंबातील आपल्याला कधीही कमी जास्त बोलत नाहीत. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यामुळं तुम्ही तुमच्या विचारात पॉझिटिव्ह राहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, तिच्याशी बोलता, तेव्हा पॉझिटिव्ह राहा. सकारात्मक गोष्टी बोला. खोटं आणि वरवर बोलून आतून नका. आणि मग पहा, ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूला बोलू लागल. त्या व्यक्तीला तुम्ही म्हणाल तसं पटन लागन. जेव्हा काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतेही सिच्युएशन असेल, कधीकधी आपल्याला राग येतो, अशावेळी शांत राहा. त्या गोष्टीतील सकारात्मक शोधा. कधीकधी गरज असते समजदार बनायची. प्रत्येक वेळी राग करून चालत नाही. प्रत्येक वेळी गडबड निर्माण घेऊन सुद्धा चालत नाही. अशा वेळी कामी येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन. आणि या आपल्या दृष्टिकोनामुळं आपण वेगळं बनतो. लोकांच्या नजरेत आपण चांगलं ॲट्रॅक्टिव्ह बनतो. आणि बघा, काही झालं तरी थांबू नका. त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत. मग भलेही तुम्हाला त्यामध्ये अपयश येत असेल, तुमच्या मनासारखं घडत नसेल, तरीसुद्धा सकारात्मक सोडू नका. सकारात्मक राहा,